जय शिवराय मित्रांनो रब्बी हंगाम 2024 पासून ई पीक पाहणी ही ई पीक पाहणी DCS ॲप्लिकेशनच्या माध्यमातून केली जाणार आहे, ज्याच्या अंतर्गत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार याच्या अंतर्गत केलेल्या 100% नोंदीचे फोटो पुरावे असणं आवश्यक असणार आहे। आणि मित्रांनो, हीच ई पीक पाहणी राबवत असताना केली जात असताना याच्या अंतर्गत जर ई पीक पाहणी करत असताना शेतकऱ्यांच्या माध्यमातून चुकीने कायम पड लागली, शेतकऱ्यांच्या माध्यमातून चुकीच्या पिकांची नोंद झाली किंवा इतर काही चुका झाल्या, तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी किंवा शेतकऱ्यांच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने ई पीक पाहणी केली, चुकीच्या पद्धतीने कायम पड नोंदवली, चुकीच्या पद्धतीने विहिरीच्या नोंदी लावल्या किंवा इतर काही चुकीच्या पद्धतीने पिकं लावली, असे काही निदर्शनास आले तर त्याच्या संदर्भातील दुरुस्ती, या दुरुस्त्या व्हेरीफायरच्या माध्यमातून दुरुस्त करण्यासंदर्भातील कार्यपद्धती आता शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेली आहेत आणि याच्याच संदर्भातील माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई पीक पाहणी केली जात असताना त्याच्यामध्ये काही चुकी होतात आणि या चुकी झाल्यानंतर 48 तासाच्या आतमध्ये ती ई पीक पाहणी डिलीट करता येते, त्याच्यामध्ये बदल करता येतो। पण बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई पीक पाहणी केली जाते आणि त्याच्यामध्ये बदल करायचा राहून जातो, चुकीच्या पद्धतीने होते आणि चुकीच्या पद्धतीनं काही वेळा आपण पाहिलेले की 4 गुंठ करायच्या ऐवजी 40 गुंठ क्षेत्र कायम पडमध्ये जाते, अशा बऱ्याच सारे प्रकार त्या ठिकाणी घडून येतात। आणि अशा पद्धतीनं जर एखादी ई पीक पाहणी चुकीच्या पद्धतीनं घडून आली तर ती दुरुस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या ग्राम अधिकारी जे असतील, तलाठी जे असतील, त्यांच्याकडे अर्ज करता येतो। तलाट्याकडे आलेल्या अर्ज जी काही त्याच्याबद्दलची तक्रार असेल ती तलाठी आपल्या नोंदवहीमध्ये घेतील आणि आलेली तक्रार मंडळ अधिकाऱ्याकडे देतील। मंडळ अधिकारी याच्यामध्ये व्हेरीफायर असणार आहेत। मंडळ अधिकाऱ्याकडे असलेल्या व्हेरीफायर लॉगिनच्या माध्यमातून ते मंडळ अधिकारी आलेले जी काही तक्रार असतील ते तक्रार पाहतील, त्या तक्रारीचा ऑफलाईन पंचनामा करतील, त्या ठिकाणी असलेल्या पिकाचे फोटो घेतील, कायम पडीच्या बाबतीत जी काही माहिती असेल ती माहिती घेतील आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती अपेक्षित असेल तर ती दुरुस्ती करतील। मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त आपण पाहिलेले की ई पीक पाहणी करत असताना आता बऱ्याच साऱ्या शासनाच्या योजना राबवल्या जात आहेत। शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी चुकीच्या पद्धतीने देखील बऱ्याच वेळा ई पीक पाहणी करतात। अशा पद्धतीमध्ये आपण पाहिलेले की समजा सोलरची योजना चालू आहे, विहीर नसताना विहिरीची नोंद लावली जाते, बोर नसताना बोरची नोंद लावली जाते। अशा परिस्थितीमध्ये जर काही आक्षेप आला, आता एखाद्या गटामध्ये 5 शेतकरी आहेत आणि 5 शेतकरी असताना एखाद्या शेतकऱ्याची विहीर नसताना सुद्धा त्या ठिकाणी विहीर लावली जाते, त्याच्यामुळे दुसऱ्या शेतकऱ्याला त्रास होतो। अशा वेळी काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून आक्षेप देखील घेतले जातात। असे आलेले आक्षेप असतील किंवा काही ठिकाणी जी काही संदिग्ध ई पीक पाहणी झालेली असेल, अशी ई पीक पाहणी सुद्धा मंडळ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दुरुस्ती करता येते आणि अशी जी काही दुरुस्ती असेल किंवा अशा प्रकारचे जे काही प्रकार असतील ते प्रकार दुरुस्त करून ज्या विभागाची योजना असेल, आता जसं की समजा विहिरीची नोंद कायम पडमध्ये लावलेली आहे परंतु प्रत्यक्षात विहीर नाही, अशा ठिकाणी जर ते समजा व्हेरिफिकेशन झालं, त्याचा पंचनामा केला आणि अशी चुकीची नोंद आढळून आली तर ती चुकीची नोंद बाद करून ती चुकीची नोंद बाद केल्याबद्दल त्या विभागाला, जसं की आता महावितरणला किंवा इतर काही असेल, जशा कांद्याच्या अनुदान असतील किंवा इतर बऱ्याच मोठ्या प्रमाणात काही अनुदानं येतात किंवा इतर काही शासनाच्या योजना असतात, अशा त्या विभागाला कळवण्याच्या सूचना देखील किंवा कळवण्याचे जे काही अधिकार आहेत ते सुद्धा आता मंडळ अधिकाऱ्याला देण्यात आलेले आहेत। तर अशा पद्धतीची एक नवीन कार्यपद्धती या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये आता व्हेरीफायर लॉगिनच्या माध्यमातून मंडळ अधिकारी स्वतः ऑफलाईन पंचनामा करून या ज्या पीक पाहणीच्या दुरुस्त्या असतील त्या दुरुस्त्या करणार आहेत। त्यामुळे आता शेतकऱ्यांची जर चुकून जरी एखादी ई पीक पाहणी करत असताना दुरुस्ती झाली, एखादी जर काही चूक झाली तर ती चूक 48 तासानंतर सुद्धा अर्ज करून दुरुस्त करता येणार आहे आणि या कार्यपद्धती आता निर्गमित करून पुढे विभागाला सूचना देण्यात आल्या। लवकरच आता रब्बी हंगाम 2024 ची ई पीक पाहणी करण्यासाठी जी सुरुवात होईल, शेतकऱ्यांना आता संपूर्ण वर्षाची ई पीक पाहणी करता येते। त्याच्यामध्ये कायम पडी असते, कायम पड नोंद ही वर्षातून एका सर्वे नंबरमध्ये एकदाच करता येते आणि ती शेतकऱ्यांना करण्याची सध्या मुभा सुरू आहे। त्यामुळे आता ई पीक पाहणी करत असताना व्यवस्थित पहा, कारण बऱ्याच साऱ्या ठिकाणी ई पीक पाहणीच्या चुकीच्या नोंदी करून शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत। अशा परिस्थितीमध्ये जर काही नोंदी आढळून आल्या तर त्याच्यावरती कारवाई सुद्धा करण्याची आता याच्या अंतर्गत तरतूद करण्यात आलेली आहे। धन्यवाद।